DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, आपण बघत माझा प्रभाग माझी जबाबदारी. अनेकांनी केला स्वतःचा विकास, मात्र आता प्रभाग क्रमांक 11 मधून काळे सर देखील इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्याशी देखील चर्चा करीत आहोत. काय सांगणार सर? अनेकांनी स्वतःचा विकास केला, माझा प्रभाग माझी जबाबदारी म्हणून, आणि आपण काय सांगणार? आपण स्वतःच्या विकासासाठी निवडून आल्यावर उभे राहिलात का नेमकं जनतेसाठी? नमस्कार, मी पद्मराज वामनराव काळे, प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण गट ड मधून इच्छुक उमेदवार म्हणून येत्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सामोरं जात आहे. मी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याकरता मी स्वतःच्या विकासासाठी नव्हे तर प्रभागातील सर्व जनता जी आहे, सर्वसामान्य जनता जी आहे, त्या जनतेच्या न्याय हक्कासाठी, त्यांच्या विकासासाठी, प्रभागाचा सर्वांगीण सुधार व्हावा, विकास व्हावा, यासाठी मी या निवडणुकीला सामोरं जात आहे. प्रभाग म्हटलं की विविध समस्या असतात. प्रभाग म्हटलं की वेगवेगळ्या नागरिकांच्या अडचणी असतात, मूलभूत अडचणी असतात. लाईट, पाणी, रस्ता, खड्डे, ड्रेनेज, सर्व गोष्टी असतात. यासाठी आपण काही पूर्वी प्रयत्न केले का? बऱ्याचशा समस्या प्रशासन असल्यामुळे नागरिकांना अडचणी येत होत्या, काय सांगाल? सर्वप्रथम मी माझा छोटासा एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून परिचय देऊ इच्छितो की मागील काही वर्षांपासून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सर्वच प्रकारच्या धार्मिक असतील, राजकीय असतील, या चळवळींमध्ये, या क्षेत्रामध्ये काम करत आहोत. मागील कोरोना काळामध्ये आम्ही सर्वप्रथम म्हणजे आमच्या माध्यमातून मोतीवाला कॉलेज आणि जे मेडिकल कॉलेज जे आहे त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही 10,000 अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, या रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या या कोरोना काळात आम्ही वाटलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं, आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही सर्व रोग निदान शिबिर असतील ते देखील आम्ही आयोजित केलेले आहेत. आणि उर्वरित तर ह्या ज्या प्रभागातील जशा समस्या आहेत की गटर चोकअप वगैरे होणे किंवा लाईट वगैरे जाणे, ह्या तर ह्या म्हणजे छोट्या मोठ्या या समस्या आहेत, परंतु यासाठी सुद्धा या निवारण करण्यासाठी आम्ही कामं केलेली आहेत. आमच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही काम केलेलं आहे. क्रीडा विश्व असेल, त्या क्रीडा विश्वामध्ये क्रीडा क्षेत्र सुद्धा आम्ही कित्येक वर्ष नामांतर चषक क्रिकेट स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आंबेडकर चळवळीमध्ये वयाच्या 18व्या वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत. विविध प्रकारचे मोर्चे असतील, आंदोलन असतील, या मोर्चा आंदोलनांमध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतलेला आहे. सातपूर शहरामध्ये, सातपूर आमच्या प्रभागामध्ये विविध प्रकारच्या ज्या महापुरुषांच्या जयंती उत्सव असतील, पुण्यतिथी असतील, त्यामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेतलेला आहे. त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रम असतील, जसं की गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, साई भंडारा असेल, किंवा इतरही अशा ज्या काही दहीहंडी उत्सव असेल, किंवा इतरही ज्या अशा प्रकारच्या महाशिवरात्री असतील, किंवा बरेचसे जे कार्यक्रम जे आहेत धार्मिक, म्हणजे एक प्रकारे धार्मिक एकता वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही आमचा हा जो मार्ग जो आहे, हा खडतर मार्ग सुकर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. उच्च शिक्षित देखील आहेत आणि एक शिक्षक देखील आहेत. काळे सर म्हणून त्यांची विशेष अशी एक सातपूर परिसरामध्ये ओळख आहे. त्यांच्या मागे असणारा जो तरुण वर्ग आहे आणि विद्यार्थी त्यांनी जे काही घडवले आहे त्यामध्ये त्यांचा जो काही परिचय आहे, हा परिचय मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपण काय सांगणार, एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आपली जे काही नागरिकांची आणि उमेदवारांची, आपलं मतदारांची आपल्याकडे बघण्याची जी काही भावना आहे, त्याबद्दल काय सांगणार? सर्वात महत्वाचं म्हणजे बघा की प्रभाग जो आहे हा सर्वांगीण म्हणजे त्याचा विकास झालाच पाहिजे. परंतु आपण जर पाहाल तर आजही सातपूर गाव असेल किंवा सातपूर शहर असेल, शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागासलेलं आहे. आज आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं वाचनालय उपलब्ध नाही. आपल्या विद्यार्थी जे उच्च शिक्षण घेत आहेत, त्या उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नाशिकला अशोक स्तंभ वगैरे परिसरांमध्ये विविध प्रकारच्या म्हणजे वाचनालयांमध्ये तिथे 2-2 हजार रुपये फीस देऊन जावं लागतं. परंतु आपलं सातपूर शहर एवढं मोठ्या प्रमाणात विकसित झालेलं असताना देखील आपल्या प्रभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या ज्या काही सुखसुविधा ज्या आहेत त्यांचा मला तरी वाटतं कुठेतरी म्हणजे अभाव आहे. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या सुखसुविधा कशा प्रकारे विद्यार्थ्यांना देता येतील, त्यांना मार्गदर्शनपर काही जे काही शिबिर जे आहे ते कशा प्रकारे आयोजित करण्यात येतील, याकरता आम्ही काम करणार आहोत. नक्कीच शिबिर असेल किंवा इतरांचं जे काही कार्य आहे यांचं काही राजकारण हा काही पिंड नाही.
मात्र राजकारणात आपण कसे उतरलात आणि राजकारणाकडे आपण कसे वळालात हे काय सांगाल? खऱ्या अर्थाने राजकारणात येण्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारे रस नव्हता, परंतु सद्यस्थितीमध्ये प्रभागातील जे काही बाकीचे नगरसेवक जे आहेत त्यांचा म्हणजे खऱ्या अर्थाने निवडून आल्यानंतर प्रभागाशी त्यांची नाळ जोडली असायला हवी होती, परंतु बऱ्याच अंशी जर आपण पाहाल तर बरेच जे नगरसेवक जे आहेत ती नाळ जोडण्यामध्ये कुठेतरी मला तरी वाटतं अपयशी ठरलेले आहेत. की परिस्थिती अशी आहे की आज जनतेला विकास तर हवाच हवा, परंतु नगरसेवक जो आहे हा सेवक आहे, तो मालक नाहीये. तर कृपा म्हणजे मला तरी वाटतं की जनतेने असे चांगल्या विचारावाले लोक जे आहेत ते एक आपले सेवक म्हणून या प्रभागाचा विकास करण्यासाठी निवडून द्यावेत. आणि मला तरी वाटतं की या आपल्या प्रभागामध्ये धनशक्ती कुठल्याही प्रकारे चालणार नाहीये. आपला प्रभाग हा लोक म्हणजे खऱ्या अर्थाने जनता जी आहे ती खूप सुज्ञ आहे, अतिशय विचारपूर्वक आपला निर्णय घेत असते आणि एखाद्या चांगल्याच उमेदवाराला निवडून देण्यासाठी कटिबद्ध असते. नक्कीच काळे सरांनी सांगितलं आहे की नक्कीच एखाद्या चांगल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी जनता एक सज्ज असते. जो जनतेच्या हिताचे कामे करतो त्याच्या मागे जनता असते आणि मतदार देखील असतो, हे मात्र नक्की आहे. आपण डोळ्यासमोर जे काही ध्येय ठेवलं आहे, माझा प्रभाग माझी जबाबदारी, ध्येय विकासाचे घेऊन आपण निघाला आहे जनतेच्या दारी, काय सांगाल याच्याबद्दल? सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या प्रभागातील सर्व जनतेला जाहीर आवाहन करतो की येत्या महापालिका निवडणुकीमध्ये या लोकशाहीच्या पर्वामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त मतदान करून जो योग्य उमेदवार जो आहे, जो खऱ्या अर्थाने आपल्या सुखादुःखात धावून येणारा उमेदवार जो आहे, जो आपल्या प्रत्येक म्हणजे आपल्या घरातील एक सदस्य म्हणून काम करणारा जो उमेदवार आहे, एक फक्त पैशाकडे न बघता एखाद्या विशिष्ट त्या मोठ्या पक्षाकडे न बघता आपण जर एक सर्वसामान्य परिवारातील जर उमेदवार जर निवडून दिला तर नक्कीच तो तुमच्या सगळ्या ज्या प्रॉब्लेम ज्या आहेत त्या प्रॉब्लेमचं सॉल्व्ह जे करण्यासाठी तो कटिबद्ध असेल असं मला तरी वाटतं. आणि हा कष्टकरी कामगार वस्ती असलेला, त्याचप्रमाणे शेतकरी वस्ती असलेला हा आमचा प्रभाग आहे. इथे कुठल्याही प्रकारच्या सुख सुविधांचा जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये अभाव आहे. तर याकरता आपण मला निवडून द्यावात ही मी सर्व सुज्ञ प्रभाग क्रमांक 11 मधील सुज्ञ जनतेला मी विनंती करतो की आपण मला या निवडणुकीमध्ये आणि मला भरघोस मतांनी निवडून द्याल. आणि मी येणाऱ्या काळामध्ये विविध प्रकारचे जे काही म्हणजे प्रोजेक्ट जे आहेत ते आम्ही करणार आहोत. काही दिवसातच आमचा मॅनिफेस्टो, आमचा जाहीरनामा आम्ही जाहीर करणार आहोत. एकदा की चिन्ह भेटल्यानंतर आम्ही आमचं जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करणार आहोत. त्या जाहीरनाम्यामध्ये काही महत्वाच्या अशा गोष्टी ज्या आहेत, ज्या सर्वसामान्य जनतेला भेटत असताना त्यांनी आम्हाला सुचवलेल्या आहे, त्या सर्व गोष्टींचा आम्ही त्यामध्ये समावेश करणार आहोत. त्यांचं एक पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे, प्रचार पत्रक. त्या पत्रकात लाडक्या बहिणींसाठी केलेलं कार्य ही एक शासनाची आणि माजी उपमुख्यमंत्री यांची टॅगलाईन आहे. मात्र ती टॅगलाईन घेऊन आपण चालला, भविष्यात एखाद्या आजी माजी जो काही उमेदवार आहे आणि नगरसेवक आहे यांच्याशी आपण जोडलं जाणार का, हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणच्या टॅगलाईनवर आम्ही आपल्याला विचारू इच्छितो. किंवा आपण माघार घेणार का, कारण की सध्या काही बरेच फॉर्म घेतले जातात आणि माघारीसाठी घेतलं जातात, तसं काही आपलं होणार आहे का? सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांनाही सूचित करू इच्छितो की मागील वर्षी जुलै महिन्यामध्ये सन्माननीय तत्कालीन म्हणजे माजी मुख्यमंत्री जे होते एकनाथजी शिंदे साहेब यांनी जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वकृत म्हणजे सर्वदूर पसरवली, परंतु त्या योजनेमध्ये खूप सारे अडथळे होते. त्या माझ्या मावल्या माझ्या ज्या बहिणी ज्या आहेत त्यांना खऱ्या अर्थाने या फॉर्मचं जे ऑनलाईन फॉर्म भरणे असतील किंवा ऑफलाईन फॉर्म भरणे असतील याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येत होत्या. त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्ही शासन दरबारी केलेलं आहे. आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शेजारीच आमच्या स्टेट बँकेचं जे एक सेंटर आहे त्याच्यामध्ये बऱ्याच माझ्या हजारो महिला रोज यायच्या, पाण्या पावसामध्ये उभ्या राहायच्या. त्यांना केवायसी साठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास दिला जात होता. तर त्या आमच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून, आमच्या परिवाराच्या माध्यमातून आम्ही त्यांचे ते केवायसीचे कित्येक महिलांचे, असंख्य महिलांचे फॉर्म आम्ही त्यांना भरून देण्यात, त्यांची ही जी लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरळीत होण्यात आम्ही काम केलेलं आहे. साहेब, आम्ही आमचं काम जे आहे ते कित्येक वर्षांपासून इमानीद्वारे करत आहोत. आम्ही कोणी आम्हाला उभं केलेलं नाही, कोणाला पाडण्याकरता किंवा फक्त मतं खाण्याकरता आम्ही उभं राहिलेलो नाही. तर आम्हाला निवडून येण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि निवडून येण्यासाठी आम्ही उभे राहत आहोत. या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. इतर कोणतेही पक्ष असतील, आमच्या समोर जे आहे बलाढ्य अशा
स्थानिक नगरसेवकांचं, आजी माजी नगरसेवकांचं खऱ्या अर्थाने म्हणजे लढत आहे, परंतु आमची लढत जी आहे ते आम्ही जनतेच्या जोरावर, जनशक्तीच्या जोरावर या धनशक्तीला आम्ही नक्कीच टक्कर देऊ असा आम्हाला आत्मविश्वास आहे, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आंबेडकर चळवळीमध्ये केलेले कार्य आपले उल्लेखनीय आहे. काय नेमके आपले कार्य ते उल्लेखनीय आहे, आपण त्याबद्दल काय सांगाल? सर, आज 25 डिसेंबर 1927 रोजी ज्या दिवशी म्हणजे आजचा जो 25 डिसेंबर जो आहे तो खऱ्या अर्थाने मनुस्मृती दिवस म्हणून, मनुस्मृती दहन दिवस म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाळला जातो किंवा जो साजरा केला जातो. आजच्या दिवशीच म्हणजे 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी या मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं आणि आमच्या आंबेडकरी चळवळीची सुरुवातच खऱ्या अर्थाने वयाच्या 18व्या वर्षी झालेली आहे. त्यामध्ये आम्हाला बरेचसे आमच्या मार्गदर्शकांचं, आम्हाला प्रेरणास्थानांचं आम्हाला मार्गदर्शन, प्रेरणा भेटलेली आहे आणि त्या काळात आम्ही सुद्धा म्हणजे मनुस्मृतीचं दहन, ज्या मनुस्मृतीच्या माध्यमातून स्त्रियांना दुय्यम स्थान होतं, शूद्रांना अतिशय समाजामध्ये मागासलेला, अतिशय म्हणजे हीन दर्जाची वागणूक दिली जायची, पशूंपेक्षा हीन दर्जाची वागणूक दिली जायची, अशा प्रकारच्या मनुस्मृतीचं, अशा दुष्ट अशा ग्रंथाचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून प्रेरणा घेऊन, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या रायगडाच्या पायथ्याशी त्या मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. आम्ही देखील वयाच्या 18व्या वर्षी आमच्या सातपूर राजवाड्याच्या काही आमचे मार्गदर्शक आहेत, रवींद्र बाबूराव काळे असतील, वसंत भाऊ पंडित असतील, जगदीश भाऊ काळे असतील, इतरही बरेचशी नावं आहेत. त्यांची सगळ्यांची नावं घेणं हे अपेक्षित नाही, परंतु मित्र परिवाराच्या वतीने आम्ही मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे मोर्चे असतील, आंदोलन असतील, याच्यामध्ये सुद्धा आम्ही सक्रिय सहभाग घेत आलेलो आहे आणि यापुढे देखील आम्ही सहभाग घेणार आहोत. आम्ही फक्त आंबेडकर चळवळच नाही, तर आम्ही इतरही जाती धर्माच्या, सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये, सर्व या म्हणजे जग संविधानामध्ये अभिप्रेत असलेला जो भारत एक जो आहे आपला, त्या सर्व समाजाला आम्ही एक करून चालण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व जाती धर्माच्या सण समारंभामध्ये, उत्सवामध्ये आम्ही सहभाग घेत असतो. अनेक वेळा दिव्यांग जे बांधव असतात, ते दिव्यांग बांधवांसाठी आपण घेऊन जातात, काही कार्य करतात. ते आपले काय उल्लेखनीय कार्य काय नेमके, आणि आपण जे काही टॅगलाईन टाकलेले आहे आपल्या प्रचार पत्रातून, काय सांगाल? आमचे लहान बंधू श्रेया विश्व दिव्यांग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री पंकजदादा बैरागी यांच्या माध्यमातून आम्ही दिव्यांग माय भगिनींसाठी, माय माऊल्यांसाठी, आमच्या बंधूंसाठी दरवर्षी आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतो. रक्षाबंधन निमित्त आम्ही दरवर्षी दिव्यांग ज्या आमच्या भगिनी ज्या आहेत त्यांना साड्या वाटपाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आपल्या प्रभागातील विविध ठिकाणी, विविध मंगल कार्यालयांमध्ये आम्ही आयोजित करत असतो. त्याचप्रमाणे दिव्यांग जे काही आमचे बांधव आहेत त्यांना, ज्या भगिनी ज्या आहेत त्यांना आम्ही व्हीलचेअरचं वाटप केलेलं आहे. त्याचप्रमाणे वॉकर स्टिक असतील किंवा वॉकर असतील याचं सुद्धा आम्ही त्याचं काय केलेलं आहे तर आम्ही वाटप केलेलं आहे. आम्ही शैक्षणिक क्षेत्रातील आपलं कार्य बद्दल काय सांगाल? शैक्षणिक क्षेत्रामध्ये सांगायचं जर ठरलं तर सर, आम्ही आमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजातील जे काही दुर्बल घटक जे आहेत त्या दुर्बल घटकांमधील बऱ्याचशा जे काही शालेय विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही शालोपयोगी वस्तूंचं वाटप दरवर्षी करत असतो. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या क्लासेसच्या माध्यमातून विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना अतिशय माफक दरामध्ये आम्ही त्यांना शिक्षण देत असतो. सामाजिक समाजसेवक आणि एक जनसेवक म्हणून या भागामध्ये आपली ओळख निर्माण झालेली आहे, त्याबद्दल आपण काय सांगणार? सर, हे जनतेचं प्रेम आहे. जनता मायबाप, जनता सर्वस्व आहे. जनता सर्व काही ठरवत असते. जनतेला वाटतं, आमच्या सगळ्या माय माऊल्यांना, आमच्या बंधू भावांना सगळ्यांना वाटतं की आम्ही करतोय साथ, एक सेवा करतोय, पण एक छोटस एक आम्ही खारीचा वाटा या समाजाचं देण लागतो म्हणून आम्ही करत आहोत. बाकी जनतेची आपला प्रचार जनतेपर्यंत कुठपर्यंत पोहोचला, काय सांगता? सर, आम्ही डोर टू डोर म्हणजे कांबळेवाडी परिसर असेल, स्वारबापानगर परिसर असेल, सातपूर राजवाड परिसर असेल, प्रबुद्धनगर असेल किंवा संतोषी मातानगर असेल, इथपर्यंत आम्ही घरोघरी पोहोचलेलो आहोत. उर्वरित जो परिसर जो आहे प्रभागातील तिथं सुद्धा भरला की भरायचा आहे? नाही सर, आम्ही येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आम्ही फॉर्म जो आहे तो महापालिकेमध्ये जमा करणार आहोत. नक्कीच आपण बघत होतो, आपला प्रभाग, आपली जबाबदारी. अनेकांनी केला स्वतःचा विकास, अनेकांनी केला स्वतःचा विकास. मात्र हे महापालिकेत उमेदवार म्हणून आता उभे आहे इच्छुक, आता हे फॉर्म देखील भरणार आहेत. हे स्वतःचा विकास करणार, त्या ठिकाणी गेल्यावर की जनतेच्या हिताचे कामं करणार. हे येत्या काळातच
बघणं महत्वाचं ठरणार आहे. आपण बघत होतो माझा प्रभाग माझी जबाबदारी, प्रभाग क्रमांक 11 भाग. आपल्या प्रसार माध्यमाशी आपण चर्चा केल्याबद्दल सर आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.